नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर सागर चालला आहे मुंबईला अचानक, तर सागरला सोडायला चाललो आहे संगमेश्वरला। तर बोललो जाऊया, नवीन स्टेशन बांधलं आहे संगमेश्वर। मग असंच करायला लागतं। आता फुनगुसला थांबलो आहे, जरा पेट्रोल टाकायचं होतं, तर सुरेशच्या इथे पेट्रोल घेतला। तर चाललोय झाला चल। हा चल, तर आता निघालोय फुनगुसवरून। हा फुनगुसचा आमचा ब्रिज आहे। गाव आमचा वरती आहे डोंगरावर, गाडी आमची। आधी नको टाकू का? आधी नको टाकू, पावसाच्या टायमाला। तर आम्ही चाललोय आणि आलोय आता, कुठं आलोय रे? जवळपास। हां बरोबर। तर हा एक गणपतीपुळे शॉर्टकट आहे। जर तुम्ही संगमेश्वरमधून आत झालात डिंगणीला यायला, म्हणजे फुनगुस, तर हा शास्त्री पुलावर आतमध्ये खालच्या पहिला चिपळूणवरून जर आला शास्त्री पुलावर आतमध्ये झालात ना, तर हा शॉर्टकट आहे गणपतीपुळ्याला, कारण तिकडून खूप लॉंग कट आहे। तर आता मी जाईल ना तिथे शास्त्री पुलावर, तेव्हा दाखवेल तुम्हाला कुठला शॉर्टकट आहे तो। डिंगणी रोड। आपण आलोय आता, मगाशी बोललो शास्त्री पूल, जवळपास आलोय। बंद की काय? हां बंद झाला? नाही नाही, संगमेश्वर रत्नागिरी गोवा मार्ग। तर हा शास्त्री पूल आहे, दाखवतो तुम्हाला आता। आणि हा जो आहे ना, इथून आतमध्ये येतो, हा शॉर्टकट आहे। म्हणजे इकडून जर गणपतीपुळ्याला जायचं असेल ना, तर हा शॉर्टकट आहे। इथे थांबवतो आणि हा हायवे आहे, थांबव 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 थांबव। तर हा जो चिपळूणवरून पुढून येतो आणि हा आपला संगमेश्वर रत्नागिरीला रोड जातो। आणि हा इथे खाली आता आम्ही आलो ना, हा गणपतीपुळ्याला आहे शॉर्टकट। आणि इकडून जर रत्नागिरी मार्ग गेलात संगमेश्वर, हा पुढे संगमेश्वर स्टेशन डेपो आहे। तर इकडून जर तुम्ही गेलात, हा शास्त्री पूल आहे समोर दिसतोय तो, तर इकडून लॉंग कट आहे, म्हणजे रत्नागिरीवरून गणपतीपुळे, परत तेवढी बघून युटर्न मारायला लागतो। इकडून हा खूप शॉर्टकट आहे मोठा गणपतीपुळेला, आम्ही जिथून आलो खालून। तर तुम्हाला जर यायचं असेल, हां ते इथं लावलेलं आहे बोर्ड, इथं तुम्ही खाली जाऊ शकता आतमध्ये, संगमेश्वरला न जाता तिकडे रत्नागिरी मार्गे इकडून जाऊ शकता। तर आता आम्ही चाललो आहे स्टेशनला, चल।
स्टेशनचं पण काम चालू आहे नवीन. आणि आता आलो आहे आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. जे नवीन बांधलं आहे, पहिलं एवढं बांधलेलं नव्हतं काय. आणि त्या आतमध्ये वरती नवीन संगमेश्वर रेल्वे स्टेशन बांधलेलं. गर्दी नाही एवढी. लावतो तर हे आत्ता आम्ही आलो आहे संगमेश्वरला. आणि हे नवीन बांधकाम आहे. म्हणजे पहिलं जे होतं 2-3 महिने अगोदर बांधलं आहे, हे उद्घाटन झालं आहे. सागर लावतोय गाडी पुढे. त्याला तिथे खाली तर हे आहे नवीन स्टेशन बांधलेलं. समोरून दाखवतो. पहिला तिथे थोडासाच होता बांधलेला पहिला. आणि आत्ता जे हे सर्व बांधलं आहे नवीन, हे नवीन बांधकाम आहे सर्व. चल हे आहे पूर्ण नवीन बांधलेलं. तर जे पहिले बांधकाम होतं ना, ते फक्त हे जे आता मी समोर दाखवलं ना, ते एवढाच पॅसेज आहे ना मधला, जो समोरचा दिसतोय तो एवढाच होता. आणि हे जे सर्व बांधकाम झालं आहे ना आता नवीन, तर हे पूर्ण आत्ता बांधलेलं आहे. म्हणजे एक 2 महिन्या आधी 3 महिन्या आधी याचं उद्घाटन झालं आहे. आणि आत्ता जे बांधकाम केलं आहे ना ते एकदम छान केलं आहे. आणि तर छान असं बांधकाम केलं आहे. आणि पूर्ण बघायला पण छान वाटतं. कारण पहिलं जेव्हा यायचं तेव्हा ते फक्त समोरचाच होता. आणि आता तर पूर्ण चेंज करून टाकलं आहे. कारण इकडून पण रस्ता केला आहे आणि ह्या साईडून पण एक्झिट आहे आणि ह्या साईडून पण एक्झिट आहे, दोन्ही साईडून. हे नवीन असं छान बांधकाम केलं आहे. आता तिकीट काढतो ना, तुम्ही कुठले आले? तर इथे समोर आहे हे तिकीट काउंटर. पहिला जो होता ते एवढाच होता. हा जो पॅसेज आहे ना एवढंच होतं स्टेशन. आता हे सर्व नवीन बांधलं आहे. इथं आहे तिकीट काउंटर. आणि सर्व दिवा पॅसेंजरला आले आहेत वाटतं पब्लिक. स्टेशन तर आज गर्दी खूप आहे.
काय पुढं ही सर्व गर्दी दिवा पॅसेंजरची दुपारी येते संगमेश्वरला 12 12:30 1 वाजेपर्यंत येते टाईम आहे तिचा. तर आता वाजले 12:30. एवढी का गर्दी आहे? दिवाळी झाली ना. अरे हां ओके बरोबर ना. तिथे राहिले असते तर गाडी फक्त सावकाश जातो ना. गर्दी खूप आहे आज, कारण माझ्या ती पाठी काल परवा दिवाळी झाली, देवदिवाळी, तर त्याची गर्दी असेल. सागरला पुढे सोडतो मी माझ्या वाटेला लागतो, कारण मग जेवण आहे सकाळी जेवण. अरे हां 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 यार, देवळात जेवण आहे आमच्या गावाच्या. मला वाटलं तिकडेच असेल तू. पागल काम एवढं पडलं आहे, ते तिकडे जावं काय करू. पुढे सर्व माणसं बुचकी घेऊन आलेत. तर गाडीला किती टाईम बोलले? इथे रत्नागिरीला आहे ना. तर गाडीला खूप टाईम आहे. आता सागरला सोडतो इथे आणि मी जातो, मला जाऊन घरी काम करायचं आहे. तर गर्दी पण खूप आहे, काय मग सागरला बसायला जागा भेटेल की नाही. उद्याने तरी जाईन पण जाणार, काम आहे माझं. गाडी पण नाही यार, गाडी इथे यायला पाहिजे. हां ऊन बघा किती लागतंय, जाम. मस्त जायला व्हायला होतं आहे. पुढे थांबलं, पुढे की इथे उन्हात काय थांबणार. माणसं सामान बघा किती घेऊन जातात, बोचकी बांधून गावची तांदूळ वगैरे. सर्व सावलीला बसलेत. तिकडे पण आहेत बोचकी सर्वांची. माणसं सर्व बसले तिकडे दिवा गाडीची वाट बघत. आणि मुंबईवरून येणारी गाडी येते दिवा पॅसेंजर रत्नागिरीच ना ती, सावंतवाडी नाही रत्नागिरी. तर ही गाडी आली मग अशी बोलत होती ती रत्नागिरी, दिवा रत्नागिरी, मग ही सावंतवाडी गाडी आहे. सावंतवाडी आहे. CST वरून सुट्टे ती आहे का? नाही मग दिवावरून कुठली सुट्टे? दिवा गाडी कुठली आहे नेमकी काय कळत नाही. सागरची गाडी आहे रत्नागिरीच्या पुढे. ही आलेली आहे मुंबईवरून. ही पण येईल आता दिवा थोड्या वेळाने. पाऊण 1 झाला आहे. सागरला सोडलं आहे आणि आता जातो मी, कारण सागरची गाडी येईल थोड्या वेळाने, मला लेट होईल. चल येतो येईल परत. सागरला सोडला इकडे आणि मी चाललो आता घरी. तर सागरला सोडायला चाललो स्टेशनला.
तर आज गर्दी पण खूप आहे. माणसांनी बोचके बघा कशा आणलेत. M2 14वा M1 15वा पार्सल यार्ड 5 16वा कृपया गर्दी पण खूप आहे आज. गाड़ी नंबर 10106 सावंतवाड़ी दिवा एक्सप्रेस. इस गाड़ी का डिब्बों की स्थिति इस प्रकार है. अनारक्षित डिब्बा क्रमांक 1 दूसरा अनारक्षित तर डिब्बा सागरची गाडी येते आता. अनाउन्समेंट करतायत पुढे. चौथा अनारक्षित डिब्बा क्रमांक 4 त्या साईडला जी गाडी आली अनारक्षित ती डिब्बा क्रमांक 5 सावंतवाडी गाडी आली. ती सकाळी मुंबईवरून सुटते. अनारक्षित डिब्बा क्रमांक 7 8वा अनारक्षित डिब्बा क्रमांक 8 चला आपल्याला पोहोचायचं आधी घरी फटाफट. 11वा कुर्सियात 2 12वा कुर्सियात 1 13वा किंवा कसे बोचके घेऊन चाललेत. 14वा M1 15वा पार्सल यार्ड 5 हे तिकडे चाललंय ते. आता गाडीने आले, त्या गाडीने आलेलं पब्लिक आहे. नंबर 50506 सावंतवाड़ी दिवाग एक्सप्रेस. Bogie position for this train are as follows: unreserved general compartment 1 second, unreserved general compartment 2 third, unreserved general compartment 3 4, unreserved general compartment 4 fifth, unreserved 5 16. सो आता चाललो आपण घरी. परत सागरला सोडलं. सागरची गाडी येते आता आणि आता चाललोय मी घरी. गाडी आपली पुढे आहे. तर मी निघालो आता. तर आपण आता जाऊया घरी. वाजलेत 1 वाजला असेल माझ्या मते. 1 वाजल्या बरोबर. 1 वाजून 1 मिनटं झाले. तर पोचायला आपल्याला 15-20 मिनटं लागतील. तर चाललो आता. तर व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.